राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का याबाबत राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा होते। मात्र यावर आता शरद पवारांनी सूचक भाष्य केलेलं आहे। निवडणुका येतात आणि जातात, कुटुंब कायम राहतं। ते पुढे म्हणाले की माझ्या घरामध्ये सगळ्यांना जागा आहे, मात्र पक्षामध्ये जागा द्यायची की नाही हा माझा व्यक्तिगत निर्णय नाही, माझे सगळे सहकारी हा निर्णय घेतील। पक्षाचा हा व्यक्तिगत निकाल घेणार नाही। माझे सगळे सहकारी या संघर्षाच्या काळामध्ये मजबूतीने उभे राहिले, त्यांना पहिल्यांदा विचार झाली तर आत्ताच्या पिढीच्या काका पुतण्यामध्ये संघर्ष दिसला, तसं विधानसभेला आता नव्या पिढीतला काकांचा पुतण्या संघर्ष दिसणार का? म्हणजे अजित पवार आणि युगेंद्र पवार। आणि असं जर झालंच तरी सुद्धा सगळ्यांचं बघण्याचा अजून एक दृष्टिकोन असा असतो की एकाच घरामध्ये आता सध्या दोन राज्यसभा सदस्य, एक लोकसभा सदस्य, एक उपमुख्यमंत्री, तर याच्याकडे टीका होत असताना तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? असे मतदारांनी त्याचा विचार करावा। मागच्या आठवड्यात विधान परिषदेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले। 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते। त्यात महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार निवडून आले। महाविकास आघाडीचे 3 उमेदवार होते, त्यातले मवियासोबत असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील पडले। त्यानंतर आता शरद पवार यांनी याबाबतचा मोठा गौप्यस्फोट केलाय। जयंत पाटील यांच्याबाबत एकत्रित निर्णय झाला नव्हता। एकत्रित म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटानं उमेदवार ठरवण्याचा निर्णय झाला नव्हता। माझ्या पक्षाची 12 मतं होती, आम्हाला ती शेकापला द्यावीशी असं वाटलं, कारण त्याला कारण होतं असं पवार म्हणाले। शिवसेनेकडे थोडी जास्त पुरेशी नव्हती, त्यांनी निर्णय घेतला आपलं उमेदवार उभा करायचा। आता त्याची जी स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजीमध्ये मतभिन्नता होती। माझं गणित वेगळं होतं। काँग्रेस कधी जेवढी मत आहेत त्यांनी 2 नंबरचं मत, 1 नंबरचं मत कोणालाही द्यायचं नाही असं माझं मत होतं। आणि 2 नंबरनी आपलं पहिलं मत हे सेनेला द्यावं आणि सेनेच्या 2 नंबरने पहिलं मत शेकापला द्यावं। हे जर केलं असतं तर माझं गणित आहे तिन्ही उमेदवार आली असते। एनिवे, हे गणित सगळ्यांनाच मान्य असेल असं नाही की मान्य झालं नाही, आणि त्याचा थोडं फासलांचा उल्लेख जो तुम्ही केला त्यांना यश मिळू शकलं नाही, दुसरं काही कारण नाही। 2 नंबरनी आपलं पहिलं मत हे सेनेला द्यावं आणि सेनेच्या 2 नंबरने पहिलं मत शेकापला द्यावं। हे जर केलं असतं तर माझं गणित आहे तिन्ही उमेदवार आली असते। एनिवे, हे गणित सगळ्यांनाच मान्य असेल असं नाही की मान्य झालं नाही, आणि त्याचा थोडं फासलांचा उल्लेख जो तुम्ही केला त्यांना यश मिळू शकलं नाही, दुसरं काही कारण नाही। कुणी कुणाला फसवलं नाही, फक्त स्ट्रॅटेजी कशी असावी या संबंधीची मतभिन्नता होती, एवढंच।